कायम जात बघून आरोपीच्या पाठीशी उभा राहणारे लक्ष्मण हाके बोंधू अशोक खरातची जात शोधून त्यातही जातीवादी भूमिका बजावण्याचं काम करतायत हे दुर्दैव आहे. बोंधू अशोक खरातला जात असूच शकत नाही. होय, बोंधू अशोक खरात मराठा आहे, परंतु याचाही अभिमान आणि सन्मान वाटतो की समग्र महाराष्ट्रातल्या एकाही मराठा समाजाच्या एकानेही बोंधू अशोक खरातची बाजू घेतली नाही. उलट अशोक खरातला फाशी झाली पाहिजे, महिलांना न्याय मिळाला पाहिजे, भोंदूगिरी बंद झाली पाहिजे आणि त्याच्यासोबत असलेल्या ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत, मग ते अमित शहा पासून सगळ्यांचे, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. ही मागणी करणारे मराठा समाजातील तरुण आहेत. ते सोशल मीडियामध्ये व्यक्त होताना दिसत आहेत. ते त्यांच्या अकाउंटवरून व्यक्त होताना दिसत आहेत आणि हे लक्ष्मण हाकेंना दिसत नाही. याच्यापेक्षा दुसरा दुर्दैव असू शकत नाही. वाईट वाटतं की कशातही जात शोधायची आणि मराठा नेते का बोलत नाहीत असं म्हणायचं. कोण आहे बोंधू अशोक खरात? जरी मराठा असला तरी त्यांनी एखादं कॉलेज काढलंय, एखादं विद्यापीठ काढलंय? 1500 कोटी त्याच्या आतापर्यंत संपत्तीचा खुलासा तपास यंत्रणेने केलाय. यातला 1 रुपया कधीतरी मराठा समाजासाठी दिलाय का? त्यांनी कधी एखाद्या आंदोलकाला मोठं केलंय किंवा त्या आंदोलकाशी समन ठेवलाय? जो समाजाचा नाही तो समाजाचा कसा असू शकतो? एवढी जाण आणि भान मराठा समाजाला आहे. सुरुवातीला राहुल कुलकर्णी नावाच्या त्या कुलकर्णीची जात आता मी शोधत नाही, पण सगळ्यात आधी त्यानेच व्हिडिओ बनवला की अशोक खरात हा दलित आहे. दुर्दैवाने कुलकर्णीच हे बोलू शकत होता. त्याने आता ते युट्यूब वरून त्याचा व्हिडिओ सुद्धा हटवलाय आणि त्याच्यानंतर बाहेरचे सगळे तगे तुटून पडले की अशोक खरात दलित आहे, आंबेडकरांच्या जातीचा आहे. तरी आम्ही आताही संयम बाळगून अशोक खरात हा बोंधू आहे, प्रवृत्ती आहे, समाजकंटक आहे एवढंच म्हणतोय. बहुजन हेच म्हणतोय, महाराष्ट्र हेच म्हणतोय. लक्ष्मण हाकेच काय याच्यात जात शोधतायत? खरं सांगू लक्ष्मण हाके, आपल्याला भरपूर काम आहे. RSSच्या वळचणीला लागलेला ओबीसी तोडायचं हे सर्वात मोठं चॅलेंज आपल्या समोर आहे. UGC साठी किती ओबीसी बांधतोय? अहो, मराठा आहेच किती महाराष्ट्रात. MP मध्ये RSSला कोण बळ देतंय? UP मध्ये RSSला कोण बळ देतंय? RSSचं पायदळ म्हणून ओबीसीच आहे, दुसरं कुणी नाही. ज्या दिवशी ओबीसी RSS पासून बाजूला झाला ना, त्या दिवशी RSS नावाला सुद्धा उरणार नाही. आणि RSS उरली नाही ना, तर या देशात बोंधुगिरीही नसणार आहे.